अय अगं ऐकलं का? इकडे ये बरं जरशी. काय करू द्या मला स्वयंपाक, पुन्हा ते म्हाताडा आलं तर डांगोळा करीन. अगं तुझ्यासाठी खुश खबर आहे, इकडे ये. खुश खबर? रावलेल भाऊ होणार आहे काय? काही नका बोंबलू ना. ते राहुल्याचं लग्न जमलं, ती शेजारची पिंकीचं माय बाप हा म्हणले पोरगी द्यायला. काय जमलं नाही राहुलचं लग्न? बरं झालं, माझ्या खबरचं होऊन जाईल, मग ताण जाईल. हा, घरात सून आल्यावर ही म्हैस मोकळी होऊन जाईल ना मालिका पायाला. जर तुमच्या नावावरती जमीन नसती ना तर लय बोलले असते, पण जमीन आमच्या नावावर होस तर तुम्हाला काही म्हणत नाही आता. जमिनी माया नावावर म्हणून सांभाळून राहिली का मला? पुरीच्या पुरी इकून टाकतो ना, आरामशीर बसून खातून मग मी. बंद करा तुमचे भांडणं. मी तंग झालो तुमच्या भांडणाला. तर रावल्याला आवाज द्या, त्याला बी आनंदाची बातमी सांगतो. रावल्या, ए रावल्या, इकडे ये पटकन. काय झालं? कोण राहुल राहुल करायला सकाळी सकाळी? काय काम आहे माझी? ते तुला एक बातमी द्यायची. काय बातमी असेल? मी दारूची बाटलीत नाही सापडली यायला. इथं आधीच एकटं बडबड करू राहिले, पिसळ काय? माझ्या लेकराला काही बी म्हणते का? लेकरू घरी 30 वर्षाचा बैल व्हायला आला आता. तुम्ही बी या बैलाचे बाप आहे, मग ध्यानात ठेवा. बापाला उलटून बोलतो का? अरे ढोरा हो, त्याला आनंदाची बातमी तर सांगा. रावल्या, ते शेजारच्या पिंकीचे माय बाप लग्नाला हा म्हणले, त्याला पसंत पडा तू. आता रे 2-4 दिवसांना साखरपुडा उरकून घेऊ. वाव, किती आनंदाची बातमी. मग बी लग्न जमलं आता. माझ्या जिगरी मित्राला सांगणं पडेल मग दारूचा बंदोबस्त करून ठेवू म्हणून. काय म्हणला? दारूचा बंदोबस्त? दारूचा नाही, डीजेचा बंदोबस्त करणं पडेल आता. नाचणं पडेल ना लग्नामध्ये. तू किती मोठा डीजे लाव, जवळ तू पोरायला दारू पाहिजे नाही तवर पोरं नाचतच नाही. त्या पिंकीने तुला भेटायला बोलले आणि ते काय फोन द्यायचा म्हणे. तिला फोन दे मग एखादा. द्या मग पैसे, एक फोन घेऊन देतो मग आता तिला. रोज बोला जाऊ आम्ही फोनवर आता. 1000 रुपये देऊ का 1200 रुपये देऊ? 1000 रुपये? 1000 रुपयात कोणता फोन येतो? तिला मला स्क्रीन टचचा फोन घेऊन द्यायचा आहे. किती हजाराचा आहे देऊ? 10-15 हजाराचा देतो घेऊन. सस्ता 10-15 हजार कमी किंमत आहे काय? एका महिन्याची पगारी माहिती एवढी. तुला कामाची अक्कल नाही, ती कामाची अक्कल आहे बाईला. 1200 रुपयाचा नोकियाचा फोन घेऊन दे तिला. मॉम सांग ना तू पप्पाला, आम्हाला स्क्रीन टचचा फोन घेऊन द्यायचा तिला एक तर. नातू, मी देतो तुला काही पैसे फोन घेऊन द्यायला. बर आता एक फोन देतो मोठा स्क्रीन टचचा आणि पिंकीला देऊन येतो. कधीतरी लवकर या जाय ना खेकड्या. मग कावाची वाट पोरल तोही. काय म्हणतो? कोण एवढं गडबडी बोलली होता मला? मग लगन जमलं. लगन आहे आता मग त्या पिंकी सोबत. खरंच काय? मग आता 90 पास मग मला. इतका कसा बेवडा आहे रे तू? आता दोस्ताचं लगन जमलं म्हणल्यावर पार्टी तर करायच लागेल ना. पार्टी नंतर करूया. त्या वहिनीला फोन घेऊन द्यायचा आपल्याला. स्क्रीन टचचा घेऊन देऊ राहिला मग वहिनीला फोन. हा, बाबानं पैसे दिले, आता एक स्क्रीन टचचा फोन घेऊन देतो आणि इंस्टाग्रामवर आयडी बी खोलून देतो तिला. चाल मग. ते वेळेला पुन्हा डोरा चारा पाणी करायला जाणे मला. आता मग बी लगन होईन. आता मी बी बायकोचं बैल होईन. वाव, किती छान वाटन बायकोचं बैल व्हायला. अय काट्या, द्याला घरी ते पोरीला फोन घेऊन. हा द्याला, मी शाम्या गेल तो फोन घेऊन. अरे त्या खेकड्याला काय नेलं? लगन मोडून टाकीन ते. तो जिगरी मित्र आहे तो मग, त्याच्याशिवाय मग पान बी हालत नाही. पसर मग आता. टिलिलिंग. हॅलो, काय करू राहिली मग अर्धांगिनी? तुमची अर्धांगिनी घासू राहिली भांडे. तू कोण बोलू राहिलं मग? कोणाकडे द्याला तिनं फोन? मी तुमचा लाडका साला बोलू राहिलो. ए शिल्लक साल्या, तुला वापरासाठी फोन घेऊन झाला तरी मी तिला बोलासाठी फोन घेऊन द्यायला. दे तिच्याकडे फोन. एवढे कोण खवायच्या मग? देतो तिच्याकडे ती आल्यावर. आवाज दे तिला आणि दे पटकन तिच्याकडे फोन. शिल्लक बोल राहिला जास्त. दीदी, अय दीदी, हे बायलाचा फोन आला. हॅलो, कोण बोलतो? ओळख मी कोण असन? आवाज तर माझ्या साथीतल्या बॉयफ्रेंड सारखा येऊ राहिला, पण कोण बोल राहिलो मी आता काही ओळखलं नाही. भावनेल दिमागाचे तो होणारा नवरा बोलतो मी. मला माहिती होतं तुम्ही बोलू राहिले, मी तुमची मजा घेत होती. मजाक करीत होती का? काय करू राहिली तू आता? अर्धे भांडे घासले, अर्धे भांडे घासायचे आता. मी येऊ काय मग भांडे घासायला? भांडे घासायचं काम करतो काय तू? ये मग 5000 रुपये महिन्यानं आमच्या इथे कामाला. बद दिमागाचे असंच प्रेमानं म्हणत होतो मी. ठेव फोन, घास भांडे. लय बद दिमागाची बायको भेटली हो मला.